नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे यांनी केली होती. यासाठी त्यांनी सरकारला 9 फेब्रुवारी पर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र सरकारकडून अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषणाचा हत्यार उपसला आहे. मुंबईत मराठा आंदोलक धडकण्याआधीच राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश निघाल्यानंतर जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र सरकारने जरांगे यांच्यासह मराठा समाजाची फसवणूक केल्याची टीका सोशल मीडियामधून होत आहे. या टीकेवरही जरांगे यांनी संताप व्यक्त केला असून टीकाकारांना थेट इशाराच दिला आहे. दरम्यान माझ्या विरोधात काहींनी सुपारी घेतली, यापुढे शांत न बसल्यास त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्यांची नाव उघड करणार असल्याचा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे. यासोबतच 10 फेब्रुवारीपासून आपण कठोर आमरण उपोषण करणार असे जरांगे यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे. दरम्यान मराठा बांधवांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपापल्या आमदारांना तातडीने फोन करावे असं आवाहनही जरांगे यांनी केलं आहे. मी देखील सर्व आमदारांना विनंती करतो की मराठ्यांच्या मुलाबाळांसाठी आपण कायद्याच्या बाजूने उभं राहावं असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.